वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। विजयपुर जिला चरचान तालुका चरचान शहर में बादशाह साहब मुजावर अब वो कर्जा ले चुका था, ताकि अब उस कर्जे पर कानून के चौकट में या तो कंप्लेंट देना चाहिए था। आखिर ये सब कानून अनभूल गए, फिर उसको इस तरह से बांध कर डाल दिया ताकि वो कहीं भाग ना जाए। सिर्फ कुछ पैसों के लिए अब उसे कैद कर कर उसके हाथ पैर में सरपड़ी यानी कि चैन डालकर इस तरह डाल दिए ताकि जानवर के साथ भी इस तरह बदतमीजी नहीं करते, मगर उससे भी ज्यादा अब यहाँ पर बादशाह साहब मुजावर के साथ इस तरह करने लग गए। आखिर पैसा तो लेना देना किसी और के साथ था, आखिर दूसरों का यहाँ पर क्या रोल था जो इस तरह से जुल्म करना क्या जरूरी था। ताकि अब तो विजयपुर शहर में तो ऐसा ही ब्याज बड्डी का तो व्यापार इतने जोरों से चल रहा था, अब कुछ पुलिस अधिकारी आने से अब वो खत्म हो गया है और कुछ लोग अब बच गए हैं। अब तो उसी तरह हमने तो आपको तो स्क्रीन पे तो बता रहे हैं किस तरह उसके पैर में चैन डालकर दुकान के सामने बांध कर रखा है, जैसे कोई अपने मालिक कुत्ते को भी नहीं बांध कर रखते, उससे भी बदतर अब यहाँ पर बादशाह मुजावर को इस तरह बांध के रखा है। अब तो ये सोशल मीडिया में तो खूब तो वायरल हो गया है, मगर साथ साथ आज विजयपुर जिला के एसपी अब लक्ष्मण निंबर्गी का ये कहना है ताकि दोनों आरोपियों को हिरासत में लेकर अब कानूनी कार्रवाई शुरू कर दी गई है। तो भीमा तीर में कुछ न कुछ ऐसा एक नया ही बन जाता है कहानी, यानी कि कुछ न कुछ हो जाता है अजब गजब कहानी, मगर ये रोक नहीं पाने लग गए। ताकि अब ऐसा ही आप कुछ पैसे तो ले लिए, मगर लेते वक्त भी हमने आपको ना इनकी गलती अब उनकी गलती कहने से, मगर सबसे बड़ी गलती यह है ताकि कानून के जो बाहर जाता है वो सबसे बड़ी गलती। अगर कर्जा लिया है, जब कभी कर्जा लेते हैं तो उनके हाथ पैर पड़कर उनके बहुत अच्छे मीठे मीठे बात करते हैं, जब कर्जा लेने से पहले जब लेकर चले जाते हैं, जब मिल भी नहीं पाते। ये भी गलती है, जब वक्त पर किसी ने अगर कर्जा देते हैं तो उनको वक्त पर उनको चुकता करना ये जरूरी है, मगर कुछ लोग ऐसा नहीं कर पाते, कर्जा लेने के बाद फरार हो जाते हैं और उसको कर्जा जो दिए हुए व्यक्ति को बार बार सताते हैं ताकि फोन पर भी नहीं मिल सकते। आप ये गुस्सा लेकर उन्होंने कानून को भूल जाते हैं, मगर इस तरह करने से कानूनी कार्रवाई शुरू हो जाती है। मगर गलती फर्क इतना ही है, मगर कुछ पैसों के लिए अब इतना बड़ा अब यहाँ पर ना जाने किस किस एक्ट का इन पर केस दर्ज किया होगा अब पर यहाँ पर ये तो पता नहीं, मगर फिर भी जो भी ऐसा करना है ये गलत है। आजकल विजयपुर शहर में भी ऐसा ज्यादा है, किसी को पकड़कर किडनैप करना है, धमकियां देना है। कुछ लोग शहर छोड़ के चले गए ब्याज बड्डी धमकियों से, कुछ लोग अपने परिवार छोड़कर चले गए, कुछ लोग इस दुनिया से ही चले गए। यानी कि दुनिया से चले गए मतलब यह है कुछ लोग आत्महत्या कर ले चुके हैं, कुछ लोग सूली पे चढ़ चुके हैं। ऐसे बहुत सारे ऐसे विजयपुर जिले में घटना घट चुकी है। ताकि अब यहाँ पर आपको देखने के लिए ये मिलने लग गया है, ताकि ऐसे फिल्मों में हुआ करते थे जो ब्लैक एंड व्हाइट फिल्मों में जब कोई गांव का सरपंच हो तो गांव का जो बड़ा व्यक्ति हो इस तरह करता था, मगर आज के कलर की दुनिया में इतना कानून होते हुए पर भी आज भी लोगों को डर और खौफ नहीं है। बिंदास बीच पब्लिक में ही इसे बांध कर किस तरह रखा है आप स्क्रीन में तो देख रहे हैं, मगर अब ये बांध कर रखा है मगर खामोश नहीं है पुलिस। आपको इस तरह से कानूनी कार्रवाई की बात करते हैं एसपी निंबर्गी। आइए देखेंगे एक रिपोर्ट में। ಪೊಲೀಸ್ ಠಾಣಾ ವ್ಯಾಪ್ತಿಯ ಹಿತ್ನಳ್ಳಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಬಾಷಾ ಸಾಬ್ ಮುಲ್ಲಾ ಅಂತಂತೇಳಿ ಏನು ಇವರನ್ನ ಯಾರು ಕುಮಾರ್ ಬಿರಾದರ್ ಮತ್ತು ಶ್ರೀಶೈಲ್ ಪಿರ್ಗೊಂಡ ಅನ್ನುವಂಥ ಇಬ್ಬರು ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಅವ್ರನ್ನ ಚಡ್ಚನ್ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಬೈಕ್ ಮೇಲೆ ಕೂಡಿಸ್ಕೊಂಡು ಅವರ ಊರಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ಅವರಿಗೆ ಸರಪಳಿಯನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದನ್ನು ತಾವು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಲ್ಲಿ ತಾವು ನೋಡಿದ್ದೀರ।
ಈಗೇನು ಮುಲ್ಲಾ ಅನ್ನೋರು ಇದ್ದಾರೆ, ಇವರು ಮುಂಚೆ ಇದೇ ಇಬ್ಬರ ವ್ಯಕ್ತಿಗಳ ಜೊತೆಗೆ ಡ್ರೈವಿಂಗ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಸೊ ಅವರಿಂದ ಸುಮಾರು 20,000 ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಅವರು ಪಡ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ಆ 20,000 ನೀನು ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸಿಟ್ಟಿನಿಂದ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಬೈಕಲ್ಲಿ ಕೂಡಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ನೀನು ದುಡ್ಡು ಕೊಡಬೇಕು, ದುಡ್ಡು ಕೊಡೋದೇ ಇದ್ದರೆ ನಿನ್ನನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲೇ ಕಟ್ ಹಾಕ್ತೀವಿ ಅಂತಂತೇಳಿ ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದ ಸಾಯಂಕಾಲವರೆಗೂ ಕೂಡ ಆತನಿಗೆ ಕಾಲಿಗೆ ಸರಪಳಿಗೆ ಕಟ್ಟಿ ಅಲ್ಲೇ ಕೂಡಿಸಿದ್ರು. ಅದೇನು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣದಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ಬರುತ್ತೆ, ಅದರ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ವಿಂಗ್ ಏನಿದೆ ಸೊ ಅದನ್ನು ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಚಡಚಣ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ ಅವರ ಮೇಲೆ ಏನು FIR ದಾಖಲು ಮಾಡಿ ಈಗಾಗಲೇ ಇಬ್ಬರು ಆರೋಪಿತರನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ನ್ಯಾಯಾಲಯಕ್ಕೆ ಕರ್ಕೊಂಡೋಗಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಮುಂದಿನ ತನಿಖೆಯನ್ನು ಕೈಗೊಳ್ತಾ ಇದೆ. ಸೋಮೋಟೋ ಕೇಸ್ ಇಲ್ಲ, ವಿಕ್ಟಿಮ್ ಕಡೆಯಿಂದನೇ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ತೊಗೊಂಡಿದೆ. ಮುಲ್ಲಾ ಅನ್ನೋರು ಏನಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದನೇ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ತೊಗೊಂಡು ಅದನ್ನು ಬಿಡುಗಡೆಗೊಳಿಸಿ ಈಗೇನು ಈ ರೀತಿಯಾದಂಥ ತಪ್ಪನ್ನು ಇವರೇನಿಬ್ಬರು ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಈಗಾಗಲೇ ಮಾಡಬೇಕು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಕುಮಾರ ನಾನು ರೊಕ್ಕ ಕೊಡೋಮಿದ್ದೆ ನೀ? ಹಾಂ, ಕುಮಾರ್ಗೆ ಏನು ಕೊಡೋವಿಲ್ಲ. ನಿನ್ನ ಕಿರಿ ಹಾಕಿದವ್ರು ಯಾರು? ಕುಮಾರ್ ಹಾಕ್ಯಾನ? ಹ್ಞೂ, ಇದು ಚಾವಿ ಹಾಕಿದವನೇ, 2 ಚಾವಿ ಹಾಕಿದವ. ಹ್ಞೂ ಹ್ಞೂ ನಿಮ್ದು ಏನು ಕೊಡೋವನೇನ್ರಿ? ಅವಂದು ನೀವು ಎಷ್ಟು ಕೊಡೋರಿದ್ದೀರಿ ಈಗ? ಅವಂದು ಕೊಡ್ರಿ ಅವ್ನು ರೊಕ್ಕ. ಅಲ್ಲಿ ತೊಗೊಬೇಕಾದ ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ರಿ. ಅವ್ರು ತೊಗೊಬೇಕಾದಾಗ ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ರಿ. ಅಲ್ಲಿ ಅವ್ರದನ್ನ ಲೆಕ್ಕ ಮುಂದಿನ ಅವ್ರದನ್ನ ಬಗೆಹರಿಸ್ಕೋತೀನಿ ರೀ, ನಾವು ಹೋಗ್ತೀನಿ ಅದಕ್ಕೆ. 18 ದಿವಸದ ಪಗಾರ. ನಿಮ್ಮದು ಏನೇನು ಕೊಡೋವಿಲ್ಲ ಇಲ್ರಿ ಅವ? ನಿಮ್ಮದು ಏನೂ ಕೊಡೋವಿಲ್ಲ? ನಂದ್ರಿ ಹಾಂ, ನಾನು ಕೊಡಲಿಲ್ಲ. 5,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಡು ಶಿಕ್ಷೆ ಇಲ್ಲ. ಅವ ನಡೋ ಶಿಕ್ಷಣ ಅದು ಬರೋಬರಿ ಅದು ತಂದಿರಿ. ಇದು ಕಿಲಿ ಹಾಕಿದವ್ರು ನೀವೇ ಇಲ್ಲ? ಹಾಂ, ನಿಮ್ಮದು ಏನು ಕೊಡೋವಿಲ್ಲ ಇಲ್ರಿ ಅವ? ಹ್ಞೂ, ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ. ಮತ್ತೆ ನಿಂದ ರೊಕ್ಕ ನೀನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅವ್ರು. ಅವ್ರದ್ದು 20,000 ರೂಪಾಯಿ ನಡು ಶಿಕ್ಷೆ ಅದ. ನನಗೆ ಗಾಡಿ ಅದೇ ಅಡಾಸಿರೋ ಬರೋಬರಿ ಅದ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಒಪ್ಕೋತೀನಿ, ನಾ ಇಲ್ಲ ಅನ್ನಲ್ಲ. ನಿಮ್ಮದು ಅವ್ನು ಏನು ಕೊಡೋದು ಅದು ಕೊಟ್ಟು ಬಿಡ್ರಿ ಅವನಿಗೆ. ಅವ್ರಿಗೆ ನಾ ರೊಕ್ಕ ಅವ್ರ ಸೌಕರ್ಯ ನಾ ಕೈಕಾಲು ಬೀಳ್ತಾ ಅವ್ರಿಗೆ 15 ದಿನ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ. ಹೇಳಕ್ರಿ ಈಗ ನನಗೆ ನೀವು ಬರೀ ಫೋನ್ ಹೇಳಿ. ನಾ ಹೇಳಿದಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಮುಂಜಾನೆ ಕಾಲು ಬಿದ್ದು ಹೇಳಿದೆ ನಿಮಗೆ. ಅಲ್ಲಿ ಚೆಲ್ಲಿ ಚಡ್ಚಣದಾಗ ಚಡ್ಚಣದಾಗ ಕಾಲು ಬಿದ್ದಿದ ಅವ್ರದ್ದು ನಾವು ಒಪ್ಕೋತೀನಿ. ಈಗ ಕೊಡ್ರಿ. ಹಾಂ, ನಾನು ಕೊಡಲಿಲ್ಲ. 5,000 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಡು ಶಿಕ್ಷೆ ಇಲ್ಲ. ಅವ ನಡೋ ಶಿಕ್ಷಣ ಅದು ಬರೋಬರಿ ಅದು ತಂದಿರಿ. ಇದು ಕಿಲಿ ಹಾಕಿದವ್ರು ನೀವೇ ಇಲ್ಲ? ಹಾಂ, ನಿಮ್ಮದು ಏನು ಕೊಡೋವಿಲ್ಲ ಇಲ್ರಿ ಅವ? ಹ್ಞೂ, ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ. ಮತ್ತೆ ನಿಂದ ರೊಕ್ಕ ನೀನು ಕೊಡ್ತಾರೆ ಅವ್ರು. ಅವ್ರದ್ದು 20,000 ರೂಪಾಯಿ ನಡು ಶಿಕ್ಷೆ ಅದ. ನನಗೆ ಗಾಡಿ ಅದೇ ಅಡಾಸಿರೋ ಬರೋಬರಿ ಅದ್ರಿ. ಅದಕ್ಕೆ